चला, माझी फिर्याद आहे, माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला एका व्यक्तीने, तर त्याच्या विरोधात मला तक्रार द्यायची आहे. बोलून घ्या पटदिशीने. वेळ नाही, दिवसभर बसलोय मी इथं. मला मुतायला लागलं तरी मी गेलो नाही सकाळपासून. बोलवा, लवकर बोलवा. तुमचा आहे काय मोकळा नाहीये मी तुमच्या हिशोबाने. कुठे गेलं ते इंदापूर? मी आतापर्यंत शांत होतो. चला लवकर घ्या, मला वेळ नाहीये. कुठे बोलवा ते त्यांचं, नाहीतर हालचाल रजिस्टर दाखवा कुठे गेले ते. हा, मग लवकर बोलवा. नाही ना, किती वेळ ते सकाळपासून बसलोय मी इथं. बोलवा, पटदिशीने बोलवा. आता माझाच गुन्हा दाखल करणार, दुसरे जाऊ द्या मातीत. कुठे गेला तो? बस ना आता. कवर शांत बसतोय म्हणजे कवर बी कसं बी तुमच्याच मनाने. इंदापूर इथलं पोलीस स्टेशनचं हे आहे का? माझ्यावर FIR झालेलं कॉपी? हा आहे. सॉरी, सापडलं. ठीक. आता हे जे माझ्यावर गुन्हा दाखल करणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती मला गुन्हा दाखल करायचा. सचिन गंगाराम चौधरी. आता सुट्टी नाही द्यायची. आता ह्यांना होतं, आता हात करू शकतात ना माझी बदनामी केली म्हणून खोटा गुन्हा दाखल करून. हा तेच ना. हिला शांत बसतोय माणूस म्हणजे कसंही मॅनिप्युलेट करणार का सिस्टीमला? हे खाजगी कारखाने झाल्या, लोकांची काय परिस्थिती होणार हे दिसते. सुरुवात आहे ही फक्त. लोकांनी ना खरंच परत सहकार टिकावला पाहिजे. हे खाजगीला आहे ना, एक टिपरू सुद्धा नाही घातलं पाहिजे. आपण करून काय अडचणी येतात ना ते आता उद्यापासून ती मोहीम राबू, त्याच्यावरच लागू. हा, खाजगी ना वर्गने गोळा करून आपण खाजगी जगू, ते सहकारी आणि खाजगी मोडायचं काम करू. आता आपल्यावरच दादागिरी. एवढी मजुरी आपल्याच पैशावर. आपण चोर झालो. कोणी आहे का नाही इथं? किती वेळ? माझी या सचिन गंगाराम चौधरी नावाच्या व्यक्तीविरोधात फिर्याद आहे. तुम्ही घेताय का? हा घ्या. सचिन गंगाराम चौधरी. नाही ते नाही, मी अर्ज नाही लिहिणार. माझं तुम्ही लिखित घ्यायचं. तोंडी बोललेलं तुम्ही टाईप करा. त्यांनी माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलाय, कोणताही पुरावा नसताना, कोणतंही कारण नसताना, त्या व्यक्तीचं नाव न घेता. तर त्याच्या विरोधात माझी बदनामी केल्याचा, माझं डिफेमेशन केल्याचं मला गुन्हा दाखल करायचा. मानसिक. आणि तो व्यक्ती आहे राजापूर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर, मुक्काम राजापूर.
काय केली बरं बदनामी त्याने? माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला ना, अजून काय बदनामी करा. ठीक आहे, तुमच्याकडेच आलं हे चौकशीला, तुमचीच नोटीस आहे ना मला. ही नोटीस कोणाची आहे? तपासा कामी तुमच्याकडेच आहे. हा हे तुमचंच आहे ना. बदनामी केली म्हणून कोण दाखल हा शिवसरदार कुठे नाव काय? समोरच्या व्यक्तीचं नाव काय? सचिन चौधरी. सचिन चौधरी गंगाधर. सकाळपासून तिथं उपाशी बसलोय, कोणी बघायला तयार नाही. आता तर करताल ना. या साहेबांची तुमची जाणते ना, साहेब भेटले होते ना, हो जाते चर्चा झाली. चर्चा झाली ना. चालू करा यांचं काय स्टेटमेंट काय म्हणते. ओके साहेब त्या साहेबांना दाखवा, पुढचं काम करू. ओके मी दूध करतो ना स्टोर. दूध करून आलो स्टोर. झालं, एवढं गुन्हा झालं की निघत आपण, झालं, सगळं संपलं. आपल्याला गुन्हाच दाखल करायचा आहे ना, तसं झालं, आपलं काम होतंय. हा मग परत कशाला थांबायचं. परत मग आता हे म्हणतायत ना अध्यक्षाकडे, तर त्यांचं पत्र घेऊन ना, ते आम्ही असं असं ह्याच्याकडे दाद मागा, त्याची नोटीस घेऊ आणि तो अध्यक्षाकडून कारवाई करू. तर ह्यांना सोडायचं थोडी आहे. हा आलं लक्षात. आता तुम्हाला समजलं ना काय म्हणतात ना, आता ह्यांचं जसं राजकारण चालतं ना, त्याच्या वेगळं राजकारण करूत आपण. त्यांची कागद कुठं ना कुठं चुकी भेटतीलच ना. माझ्याकडे यांचा एवढा गट्टा आहे कर्जाच्या अनियमिततेचा, एवढा. काढावं लागेल, 9 बँका बुडतील एका दिवसात. काढावं लागेल. हा ह्यांना मजाकच वाटत आहे की आम्ही काही केलं तरी जमतंय. 1 एकर क्षेत्रावरती 15 कोटी कर्ज घेतलंय. किती? हा माझं रविराज उर्फ अण्णासाहेब शेषनाथ साबळे. वय 30 वर्ष, 31 वर्ष. शेती. तीनत्रज, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. बेलुंडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे ना. तो गुन्हा दाखल कुठे? बेलुंडीला. तुम्हालाच माहिती, बेलवंडीला आहे, तुमच्याकडे तपासाला आहे. माझ्याकडे नाही तपासाला, माझ्याकडनं पोलीस स्टेशनकडे तपासा. श्रीगोंद पोलीस स्टेशनकडे तपासाला आहे. साहेबांशी बोलणं झालं, साहेबांनी सांगितलं बेलुंडी पोलीस स्टेशन आधीतला गुन्हा आहे, तिथं जाऊन तक्रार रितसर द्या. नाही, मला इथं द्यायची. मी माझा काय महाराष्ट्राचा नागरिक आहे, भारताचा नागरिक आहे, मी कुठं तक्रार देऊ शकतो? साहेबांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं. तुमच्यावर गुन्हा कुठे झाला दाखल? हं? तुमच्यावर
बेलवंडीला झालेलं आहे. कपाशीत तुमच्या राहतो. गावात येऊन झालं का नाही? नाही तिथं नाही झालेलं ना. आता इथं काय इथं नाही का घ्यावाच लागतो त्यांना, गुन्हाच घ्यावा लागेल. नाहीतर सर या की मला लेखी द्या की तुमचा गुन्हा आम्ही दाखल करून घेऊ. तुम्ही नका आडव्यात जाऊ. ऐका ना, आई शपथ सांगतो आडव्यात जाऊ नका. आता तुम्ही आडव्यात जायचा विषय हा. नाही. मला जे सांगितलं ते मी बोलतो. काय किती वेळा, प्रत्येक वेळेसच मी काय सांगतो आम्हाला कोणी आहे की नाही वाली, माझ्यावरती अन्याय झालाय, मी पोलीस स्टेशनला दाद मागतोय. मी काय सांगतो तुम्हाला, मला जे वरिष्ठांनी सांगितलं ते तुम्हाला सांगतो. आलं लक्षात. हे बघा, तुम्ही सांगितलं आपण इथं गुन्हा दाखल करून घेऊ शकतो. साहेबांना सांगा तुम्ही ते वर्ग करा. तो इथं गुन्हा दाखल करून जेव्हा तुम्ही तुम्हाला कुठं वर्ग करायचं तिथं वर्ग करा. यायला लागेल थोडं वेळानं. मी बोललोय त्यांना, त्यांनी सांगितलं मेसेज मी तुम्हाला तुम्ही तक्रार तर घ्या. तक्रार घ्या ना आधी. तुम्ही त्यांच्या व्यवस्थेत तक्रार घ्या ना. हा. हे उलटच आहे सगळं. खऱ्याचं काय आहे की नाही इथं? तुम्ही घेऊन टाका. नंतर साहेब आले ना